नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। कोडोली उपजिल्हा रुग्णालयात सर्व आरोग्य सेवा सुरू करणार आमदार विनय कोरे। कोडोली उपजिल्हा रुग्णालयात सध्या मिळणाऱ्या आरोग्य सेवेमुळे सामान्य जनतेला उपचारासाठी आधार मिळत आहे। सर्वच प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि उपचार येथे सुरू करण्यासाठी आपला प्रयत्न असून यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी दिले। कोडोली उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत सुरू असलेल्या बालरुग्ण, बाह्य व अंतरुग्ण विभागाचे तसेच सोनोग्राफी केंद्राचे लोकार्पण आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते झाले। त्याप्रसंगी आमदार कोरे बोलत होते। यावेळी रुग्णालयातील सर्व आरोग्य सेवा विभागाची पाहणी करून रुग्णालयाच्या कामकाजाबाबत व सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सेवेबाबत समाधान व्यक्त केले। यावेळी सरपंच सौ शिल्पा झेंडे, उपसरपंच मोहन पाटील, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य डॉक्टर प्रशांत जमणे, प्रकाश पाटील, धनाजी पवार, सुरेश झेंडे। यावेळी वैद्यकीय अधीक्षक ज्योती कोल्हे यांनी सांगितले की रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत 60, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत 23, गर्भवती मातांचे सीझर 62 तसेच सामान्य प्रसूती 42, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया 92 अशा विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया व प्रसूती या रुग्णालयात केल्या गेल्या। वारणानगरहून राजेंद्र पाटील। ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा।